श्री स्वामी समर्थ. मी स्वाती जोशी. मला जरा संधिवाताचा त्रास होत होता. तर मला साधारण 10-15 वर्ष झालं हा त्रास आहे. अंगदुखी, हात दुखणे, हाताला बोटांना सूज वगैरे येणे, कळा येणे हातातून, या सगळ्या गोष्टी मला होत होत्या. मग मी बऱ्याच डॉक्टरांची औषधं घेतली, पण मला काहीसा परिणाम त्याचा जास्त झाला नाही, उपयोग झाला नाही. त्यामुळं मला समजल्यानंतर संदीप देवल या डॉक्टरांना दाखवायला आले. आणि त्यावेळेला हा जो अंगठा होता तो असा टुम्म फुगलेला होता आणि खूप सूज होती त्याला. हे अगदी म्हणजे मला आता वाटलं काय हे अवघडच आहे सगळं होणं, परत दुरुस्त होणं वगैरे. पण सूज वगैरे सगळी कमी होऊन हातामध्ये बोटामध्ये ज्या यातना होत होत्या, वेदना होत होत्या, त्या सगळ्या माझ्या कमी झाल्या. सगळ्याचा मला खूप उपयोग झाला. आणि मी आता 1.25 वर्ष झालं त्यांचं औषध घेते आहे. आणि मधल्या पिरियडमध्ये मला अजिबात औषध पण घ्यावं लागले नाही. 2-3 महिने इतकी खडखडीत बरी झाले होते. आणि मला डॉक्टरनी सांगितलं पण, तुम्हाला जर आवश्यकता नसेल तर तुम्ही नका घेऊ औषध, परत घेता येतात. तर मी घाबरून घेतच होते तरीसुद्धा. पण मी ज्या वेळेला अमेरिकेला गेले त्यावेळेला मी हे बंद केलं. म्हणजे मला तिथं त्रासच झाला नाही म्हणून मी ते बंद केलं औषध घेणं. आणि तिथून आल्यानंतर मग पुन्हा मला जरा त्रास व्हायला लागला. आणि मधल्या या 2-4 महिन्यापूर्वी मला काय झालं तर खांदे दुखायला लागले. फ्रोझन शोल्डरसारखं झालं का काय झालं ते मला माहिती नाही. तर मग मी परत सरांना दाखवायला, त्याच्यापूर्वी माझे हात इतके दुखायला लागले म्हणून आमच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून मी दुसऱ्या डॉक्टरना दाखवलं. MRI वगैरे केला. तर त्यामध्ये ते जीर्ण झाले तुमचे स्नायू, आणि ते असं फाटल्यासारखं झाले, टिअर झालेले आहेत असं सांगितलं. आणि ऑपरेशनशिवाय दुसरा कुठलाही त्याला पर्याय नाही असं सांगितलं. म्हणून मी पुन्हा सरांना दाखवायला आले. आणि दाखवून झाल्यानंतर मी सगळे ट्रीटमेंट घेतली. आता मी महिनाभर परत ट्रीटमेंट घेतली आणि पुन्हा मी जरा दाखवायला आले. पण मधल्या 15 दिवसात माझे जो हात त्याचा MRI केलेला तो हात दुखायचा खूपच कमी झाला. देवल सरांच्या औषधांनी हे सगळं कमी झालं. त्यामुळं मला हे काय औषध घेऊन बरं होत असेल तर तुम्ही शक्यतो ऑपरेशन करू नका असं सांगितलं. आणि अशा पद्धतीनं मला खूप आनंद झालेला आहे हा निर्णय सांगितल्यावर. आणि सरांचे खूप खूप आभार, धन्यवाद.